टमाटे आपले मस्त छान असे मोठे झालेले आहेत। छान टमाटे आलेले आहेत। भरपूर टमाटे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 टमाटे आहेत आपल्या झाडाला। भरपूर असे टमाटे लागलेले आहेत आपल्या झाडाला। छान असं मस्त टमाटे लागलेले आता मोठे झालेले आहेत। छान असे भरपूर सीताफळे पण असे छान असे मोठे झालेले आहेत। हे आता थोडंसं पिवळसर झालंय। आता पिकेल आपले हे मोठे झालेले आहेत आपले सीताफळे। याला असे बारीक किडे लागायला लागलेत। असे छान मोठे झालेले आहेत टमाटे। डाळिंब पण इथं आहे आपलं पिकायला लागलेलं आहे। छान असं मोठं झालेलं आहे डाळिंब आपलं। 2 आहेत त्याला डाळिंब असे 2 आहेत। हे आपलं सीताफळाचं दुसरं झाड आहे। ह्याला पण छोटे छोटे आहेत, मोठे झालेले नाहीत। एकच मोठं झालेलं आहे असं मस्त एक मोठं झालेलं आहे सीताफळ। हे आपलं दुसरं झाड आहे सीताफळाचं। हे आपलं शेवंतीचं झाड आहे। असे आपले ह्याचे शेंडे आपण खुडलेले होते, त्याच्यामुळं असे छान असे शेंडे खुडायचे म्हणजे ह्याला 2 असे फुट्या फुटतात आणि 2 फांद्या तयार होतात। त्याच्यामुळं आपण काय करायचे, असे शेंडे खुडून घ्यायचं म्हणजे ह्याला 2 फुट्या फुटतात आणि झाड आपलं पसरट होतं, मोठं असं छान पसरट होतं। त्याच्यामुळं आपण ह्याचे शेंडे कटिंग करून घ्यायचे आपल्या शेवंतीच्या झाडाचे। तर आपण याची असे शेंडे कट करून घेतलेले आहेत छान असे। म्हणजे काय होतं, आपलं झाड असं मोठं फुलतं आणि जास्त फुलाची क्वांटिटी जास्त वाढण्यासाठी आपण ह्याची पिंचिंग करून घ्यायची। म्हणजे पिंचिंग केल्यामुळे फांद्या जास्त वाढतात। त्याच्यामुळं आपण शेवंतीच्या झाडाची पिंचिंग करून घ्यायची। तर आपण याची पिंचिंग करून घेतलेली आहे। हे आपलं चमेलीचं झाड आत्ताच आपण याला रिपोर्टिंग केलेलं होतं। त्याची आपण पिंचिंग केल्यामुळे एवढ्या जास्त फांद्या वाढल्या आहेत आणि आता जास्त अशा कळ्या पण ह्याला लागायला चालू झालेल्या आहेत। भरपूर अशा कळ्या याला लागलेल्या आहेत। तर आपले आळूची पानं अशी सुंदर अशी मोठे झालेले आहेत। छान पानं सुंदर असे मोठे झालेले आहेत। आता आपण ही पानं काढणार आहे। छान मोठे झालेले आहेत। 2-3 ठिकाणी आहेत आळूचे पानं आपले। हे आपण कुंडीमध्ये लावलेले आहेत, तर पण छान आलेले आहेत आळूची पानं। हे आपलं गुलाबाची झाड आहे, त्याला पण आता मस्त फुलं पहिले लागून गेलेले आहेत। आता एक फुटायला लागलेलं आहे, छान असं फुटलेले आहे गुलाबाची झाडं आपले सुंदर असे फुटायला लागलेत। हे पिवळं गुलाब आहे, छान असं फुटलेलं आहे। हे फुलं आता खराब झालेले आहेत। आता आपण याला काढून टाकूया। छान असे फुलं फुलायला लागलेत मस्त। हे आता खराब झालेले फुलं आपण आता काढून घेतलेले आहेत आणि छान असे फुटे फुटलेले आहेत मस्त छान। हे लाल कलरचं गुलाब आहे, हे पण सुंदर असं फुटलेलं आहे मस्त छान। फांद्या आपल्या छान फुटायला लागलेल्या आहेत सुंदर अशा। लाल कलरचं गुलाब आहे। हे आहे पांढऱ्या कलरचं, हे पण सुंदर असं फुटलेलं आहे गुलाब आपलं। याला पण भरपूर फुलं अशी लागलेली होती। आता फुलं लागून याचा सीझन संपल्यामुळे आता हे झाड आपलं छान असं फुटे फुटलेले आहेत सुंदर असे। जास्वंदाचे फुले असे छान मस्त फुलले की मस्त वाटते असे।
हे ऑरेंज कलरचं गुलाब आहे, हे पण सुंदर असं फुटलेलं आहे, छान असं फुटायला लागलेलं आहे, मस्त छान फुटलेलं आहे. इथं मिनिचर गुलाब आहे, मस्त असे छान असे फुलं फुललेले आहेत, सुंदर असे झेंडूचे फुलं सुंदर असे आलेले आहेत. इथं आहे आपला पुदिना, मस्त असा छान पुदिना आलेला आहे. या झाडाचं मला नाव माहीत नाही, पण याचे भरपूर बी असे वाळलेले असे निघूनले की आपण काढून घ्यायचे, म्हणजे बी लावायला आपल्याला तयार होतात, असे खाली पडतात बी, म्हणजे आपण गोळा करून ठेवायचे. आपल्याला झाडं अजून वाढवायचे असले या फुलाचे, असे पिंक कलरचे फुलं आहेत, मस्त छान असे बिये आहेत. तर आपल्याला एवढे बी निघालेले आहेत, तर आपण हे काढून ठेवणार आहे. हे आपले मिरचीचं झाड आहे, छान असं मिरच्या लागलेल्या आहेत. तर आपण टमाट्याचे रोपं लावलेले होते, छान आलेले आहेत. आपले टमाट्याचे रोपं मस्त आलेले आहेत. 12 महिने ह्या लिंबू छान असे लागत असतात. एक सीझन संपला की दुसरा सीझन याचा चालू होतो. आता छोटे छोटेसे लिंबू सगळीकडे असे तयार व्हायला लागलेले आहेत, छान असे लिंबू तयार झालेले आहेत. मस्त लिंबू असे भरपूर तयार व्हायला लागलेले आहेत. हे लिंबूच्या झाडाला खूप असा मोठा लिंबू झालेला आहे आणि ह्याला भरपूर असे लिंबू भरपूर लागायला चालू झालेले आहेत. भरपूर असे लिंबू लागलेले आहेत आपल्या लिंबूच्या झाडाला. अशा छोटे छोटेसे भरपूर लिंबू आहेत. प्रत्येक फांदीला असे लिंबू आहे, छान असे भरपूर गुच्छाने असे लिंबू लागलेले आहेत. भरपूर असे लिंबू आहेत आपल्या लिंबूच्या झाडाला. हे छोटंसंच आपलं लिंबूचं झाड आहे.